नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज। माहिती आहे की आम्ही यावर्षी दावोसला जाऊन 15,74,000 कोटीचे एमओयू केले आणि हे एमओयू करत असताना माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सक्त सूचना होत्या की हे एमओयू फक्त एमओयू न राहता याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि याची अंमलबजावणी होताना कुठच्याही डिपार्टमेंटमधनं उद्योजकांना त्रास होता कामा नये, सुलभपणानं त्यांना सगळ्या परवानग्या मिळाल्या पाहिजेत आणि 100% त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आज मला सांगताना आनंद होतोय की जे आपण प्रकल्पाचे एमओयू केले त्यातल्या सुमारे 21 प्रकल्पांना जागा देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। 7 प्रकल्पांना येत्या महिन्या दीड महिन्यामध्ये आम्ही जागा देऊ। एकूण 46 आम्ही एमओयू केले होते, त्यातले 20 प्रकल्पांना आमच्याकडे असलेल्या जागा उद्योजकांना पसंत पडल्या नाहीत म्हणून पास थ्रू पद्धतीनं आम्ही त्यांना उपलब्ध करून देतोय। त्यातल्या 4 जागा मागच्या 2 दिवसामध्ये आम्ही दिल्या आणि 4 प्रकल्पांना अजून इनिशियल सुरुवात झालेली नाही। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र देशामधलं असं एक प्रगत राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 15,74,000 कोटीची गुंतवणुकीचे एमओयू झाले त्याच्यातले सुमारे 82 ते 83% प्रकल्प हे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत। याच्या पुढे जाऊन याचा दर 2 महिन्यानं पाठपुरावा व्हावा, उद्योजकांशी चर्चा व्हावी, उद्योजकांच्या अडीअडचणी ज्या असतील त्या सोडवाव्यात यासाठी एक महाराष्ट्र शासनानं समिती गठीत केलेली आहे, टास्क फोर्स गठीत केलेला आहे। तो माझ्या अध्यक्षतेखाली आहे। त्याच्यामध्ये मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, अपर मुख्य सचिव गृह विभाग, अपर मुख्य सचिव महसूल, अपर मुख्य सचिव वने, अपर मुख्य सचिव नियोजन, वित्त, ऊर्जा, जलसंपदा, प्रधान सचिव कामगार ग्रामविकास, प्रधान सचिव पर्यावरण, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री महोदयांचे सचिव, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सचिव उद्योग, अशा पद्धतीची 31 जणांची कमिटी ही आज उद्योग विभागानं तयार केली, त्याला मान्यता दिली आणि या समितीला दर 2 महिन्यानं बैठक घेणं हे बंधनकारक आहे। या बैठकीमध्ये उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी दूर करणं, या सगळ्या विभागांमध्ये असलेल्या त्यांच्या परवानग्या सुलभ पद्धतीनं देणं आणि कुठेही उद्योजकांना जर अडचण निर्माण झाली आणि ती जर योग्य असेल तर तातडीनं त्याच्यावर कारवाई करणं, यासाठी या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा यावर्षी झालेल्या एमओयूला देखील होईलच, पण पुढच्या वर्षी देखील आम्ही ज्यावेळी दावोसला जाऊ तर याच्यापेक्षा जास्त एमओयू झालेले आपल्याला दिसतील। एकीकडे आपण उद्योगपतींना रेड कार्पेट देतो, पण दुसरीकडे काही उद्योगपती याच्यात जे केली आहे ट्विट करून सांगितलं की मी मराठी शिकणार नाही, मला मराठी शक्य नाही, मी इंग्लिश बोलणार नाही। ज्या उद्योजकांनी अशा पद्धतीचं ट्विट केलंय त्याच्याशी उद्योगमंत्री जरी असलो तरी कोणीही सहमत होणार नाही। महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलीच पाहिजे, त्यानं मराठी शिकली पाहिजे। आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।